मी आहे कोमल आणि आज आम्ही जाणार आहोत एका अशा ठिकाणी जे आमच्या मनूचं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. म्हणजे तिला स्ट्रॉबेरीज खायला जाम आवडतात. त्यासाठी तिला मी सरप्राईज म्हणून इथे घेऊन आली आहे. तर हे आहे स्ट्रॉबेरी फार्म आणि हे आपल्या पुण्यामध्ये फारच जवळ आहे. खूप फॅन्सी प्लेस नाही आहे ती, पण एक खूप छान प्लेस आहे जिथे तुम्ही 2-3 आवर्स इझिली एन्जॉय करू शकता. आणि मनूला मी खास तिथे घेऊन आले होते कारण तिला स्ट्रॉबेरीज किंवा ॲनिमल्स असे बघायला आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायला खूप जास्त आवडतं, म्हणून मी आली होते. तर ही किती छान आणि क्यूट अशी गोट होती आणि आम्ही जसं तिथे जवळ गेलो तर हे सगळे जे हेन्स होते, पक्क कोंबड्या होत्या, त्या मस्तपैकी जवळ आल्या. त्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांना काहीतरी खायला देणार आहे. मग मनी म्हणत होती मला त्यांना पण काहीतरी खायला देऊ. म्हणून तिथले जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला दिलं कोथिंबीर. आणि हे ओनर जे आहेत ते फार छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप सारे छान इन्फॉर्मेशन पण ते देतात. तर त्यांनी आम्हाला दिले हे कोथिंबीर त्यांना देण्यासाठी. मग मनूने काय केला सपाटा चालू दिल्या तिला. ते खूप छान छान असे छोटे छोटे मोमो काव्स जसं ती म्हणते, तर ते बघायला भेटले, मोठे मोठे बघायला भेटले. तर ती फार खुश झाली होती. ती सगळ्यांनाच कोथिंबीर खाऊ घालत होती, सगळ्यांनाच. आणि जसं जसं ती जवळ जायची सगळे तिच्या जवळ यायचे. आणि त्यानंतर आम्ही गेलो फार्ममध्ये, स्ट्रॉबेरी फार्ममध्ये, जे की खरंच खूप छान होतं. आणि मनूसाठी तिला एकदा दाखवलं त्यांनी की हे कसं प्लक करायचं. मग काय सुरुवातच केली तिने आणि मस्तपैकी एकदम फ्रेश. मग आम्ही थोडीफार त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली की हे कसं करतात, कारण ऊन खूप जास्त होतं. तर ते कसं करतात आणि जी स्ट्रॉबेरीज असते त्यांना खूप जास्त सावली लागत असते, थंड वातावरण लागतं. तर त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही खूप सारी अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि खरंच खूप खूप छान अशा स्ट्रॉबेरीज होत्या तिथे. आणि आम्ही बऱ्याचशा साऱ्या घेऊन आलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, हे जे प्लेस आहे तिथे 0 एंट्री फी आहे. बाकीच्या ठिकाणी खूप एंट्री फीज असते. आणि इथे म्हणून एवढ्या सगळ्या स्ट्रॉबेरीज तोडल्या होत्या आणि मग त्या आम्ही वॉश केल्या मस्तपैकी. इथे एक छानशी अशी त्यांनी प्लेस बनवली आहे, खूप छान. इथे खूप थंड वातावरण असतं. तिथे आम्ही त्या स्ट्रॉबेरी वॉश केलेल्या घेऊन आलो आणि इथे आम्ही बसलो होतो. बऱ्याच वेळा आम्ही इथे बसलो. त्याच्यानंतर हात वगैरे धुतला म्हणून त्या सारखं ती ॲनिमल्स बरोबरच खेळत होती आणि मस्तपैकी स्ट्रॉबेरीज खायला घेतल्या. तिथे तुम्हाला शुगर केन ज्यूस पण मिळेल, एकदम फ्रेश असा शुगर केन ज्यूस असतो. आम्ही तो पण ऑर्डर केला होता त्यांना. मस्तपैकी शुगर केन ज्यूस, स्ट्रॉबेरीज खाल्ल्या छानशा एकदम. भरपूर वेळ आम्ही एन्जॉय केला तिथे, शांत बसलो जरा हवागार हवेत आणि सगळं पिऊन वगैरे आम्ही मस्तपैकी. तिथे रॅबिट वगैरे पण होते. तर ॲक्च्युली ते रॅबिट खूप जास्त घाबरलं होतं कारण सगळे लोक यायचे आणि त्याला हात लावायचे, त्यामुळे ते खूप असं घाबरलं होतं. त्यामुळे ते जास्त रिॲक्ट नव्हतं करत. पण मनूला असं झालं होतं की मी तिला आता सोडणारच नाही, आपण त्याला घरी घेऊन जाऊयात. आणि हे जे त्यांचे ओनर आहेत ते फार छान आहेत आणि तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन पण देतात. ह्यांचं एक दुसरं पण फार्म आहे, व्हेजिटेबल फार्म. आम्ही निघालो व्हेजिटेबल फार्मकडे. एकदम छान असं आहे, लहान मुलांसाठी खूप जास्त छान आहे कारण तिथे बरेचसे इन्फॉर्मेशन त्यांना भेटते की हे प्लांट्स कसे आहेत, कुठले प्लांट्स आहेत, काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यासाठी खरं मी तिला घेऊन आले होते तिथे. आणि त्यानंतर आम्ही इथे गेलो. इथे पहिलं तर होती ही फुलं, झेंडूची फुलं होती, ती म्हणून घेतली. ती म्हणत होती ही आपण तोडून घरी घेऊन जाऊयात आणि तिने काय चालू केली तोडायला लगेच. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर इथे ब्रिंजल प्लांट्स होते. इथे पण काही स्ट्रॉबेरीज होते. त्याच्यानंतर कारण इकडे येणारा जो क्राऊड होता तो भरपूर होता, त्यामुळे तेवढे स्ट्रॉबेरीज सफिशियंट नव्हते. त्यामुळे इकडे पण त्यांनी स्ट्रॉबेरीज लावले होते. तर म्हणत होते मला हे पण तोडाच. मी म्हटलं नाही, आपण ऑलरेडी स्ट्रॉबेरीज खूप घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे कॉलीफ्लावर, ब्रॉकोली, झुकिनी ह्याचे पण प्लांट्स होते. लिटरली ब्रिंजल प्लांट खूप 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 छान. आणि मनूला ब्रोकोली आवडते, मग ती एकदम मागे लागली, ती ब्रॉकोली घ्यायचीच, आपल्याला घ्यायची. मग आम्ही ब्रॉकोली घेतली. त्याच्यानंतर ब्रिंजल्स घेतले छानसे. असे बऱ्याचशा गोष्टी तिथे तिला बघायला भेटल्या आणि तिला खूप छान वाटलं. आणि आम्ही ॲक्च्युली ऊन खूप दिसतं पण आम्ही सकाळच्या वेळेस गेलो होतो 11 o'clockला. पण समर सीझन असल्यामुळे ऊन खूप असं वाटतं की खूप जास्त ऊन होतं तिथे, पण एवढं जास्त पण नव्हतं. पण आम्ही कॅप्स वगैरे घेऊन गेलो होतो जाताना आमच्यासोबत. तरी पण थोडंसं
समर असल्यामुळे ऊन खूप जास्त वाटत होतं. मस्तपैकी मी तिला दाखवलं की हे प्लांट्स कसे असतात, काय सगळ्या गोष्टी तिला शिकवलं की हे कसं तोडायचं असतं. तिला फार जास्त आवडलं आणि हे लहान मुलांसाठी खरंच खूप भारी आहे. त्यांचं आहे ना गव्हाची पण शेती आहे, म्हणजे घरचे गहू पण ते देतात तिथे. तर ते जरी हवे असेल तरी आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. हे त्यांचं फार्म होतं तिथे. तर आम्ही पण थोडेसे त्यांच्याकडून घेतलेसुद्धा त्यावेळेस. त्यानंतर आम्ही निघालो होतो रिटर्न जाण्यासाठी. मग आम्ही मस्तपैकी हळूहळू रिटर्न निघालो आणि त्यानंतर येता येता आम्ही एका ठिकाणी जेवलो, जिथे थाळी मिळत होती. डायनिंग हॉल काइंड ऑफ होतं ते. मस्तपैकी जेवलो, घरी आलो. मला ते खूप जास्त आवडलं. आवडलं तुला? थँक्यू. मला काय काय ते छान छान वाटलं सांग मला. मी तिला विचारलं की तुला तिथे काय काय आवडलं. तिथे बऱ्याच गोष्टी सांगितलं, मला हे आवडलं, मला ते आवडलं, मला ते आवडलं. आणि खरंच ती खूप 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 हॅपी होती. मग ती मला म्हटली की थँक्यू व्हेरी मच मम्मा, तू मला तिथे घेऊन जावी. आपण नेक्स्ट टाइम कधी जायचं, इथे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे फार्म ते सगळं आवडलं तुला? हिंजवडीमध्ये आहे. शिवाजी फार्म. मी त्याचं मजा नाव केली तू आणि तिकडे? त्यांचं डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. खूप मजा नक्की केली. व्हिजिट करा आणि तुमच्या मुलांना नक्की घेऊन जा. खरंच खूप 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 छान आहे फार्म. एकदम असं खूप फॅन्सी नाही आहे, बट खूप छान आहे. त्यामुळं नक्की व्हिजिट करा. ओके, चलो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.